में गेंद ट्रेवल हो रही है तेजी और रफ्तार के साथ, यहाँ पर डिक्लेयर क्षेत्र में गेंद चली जाती हुई, यानी कि 2 रनों के तहत पारी का खाता ऊपर होता हुआ। लाजवाब बल्लेबाजी, संकेत बिल्कुल अपने अनुभव का पूरे इस्तेमाल पिछला मुकाबला हमने देखा, लाजवाब बल्लेबाजी की थी इन दोनों बल्लेबाजों ने। साथ आदित्य बेरे पिछले मैच के मैन ऑफ द मैच जो मैच खेला गया था बिल्कुल राजाराम वॉरियर्स तरोड़ के और से बेहतरीन प्रदर्शन आदित्य का, गेंदबाजी बिल्कुल कसावट भरी गेंदबाजी रही थी। इसी बीच फिर एक बार चले बाबा बाकर गेंदबाजी मार्के पर, अंपायर के अब मात्र बाई ओर से गेंदबाजी करेंगे। ब्लॉक कॉल में डालने का प्रयास यहाँ पर अपने फोर्थ में फील करेंगे और यहाँ पर देखो बेंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर, लाजवाब गेंद बिल्कुल यॉर्कर लाइन रखने की कोशिश, बल्लेबाज के शरीर के ऊपर टिकराती हुई गेंद और बेंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 2 गेंदों का खेल हुआ, समाप्त स्कोर कार्ड के ऊपर 2 रन बने हमारे साथ जुड़ चुके हैं बिल्कुल स्कोर कार्ड के ऊपर। गौरव बाकर एक बेहतरीन काम निभाते हुए फिर एक बार चले बाबा, तीसरी गेंद लेकर अंपायर के बाईं ओर से गेंदबाजी जारी रखते हुए विकेट करने का प्रयास, बिल्कुल खिलाड़ी पर, बिल्कुल खिलाड़ी के गोदी में गेंद, विकेट नंबर 1, बैक टू द पवेलियन डीजे। एक विस्फोट वाले बल्लेबाज योगेश ऑन स्ट्राइक, पटकी हुई गेंद, फिर एक बार कट करने का प्रयास, यहाँ पर हल्की सी नीचे खिलाड़ी को चकमा देती हुई गेंद, लेकिन बैकअप बहुत ही बढ़िया प्रणय का, वहां पर सिंगल दल मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा, 3 रनों के ऊपर स्कोर कार्ड निकलता हुआ। एक छोर के ऊपर आदित्य बेरे जो ताबड़तोड़ बल्लेबाजी करने की बिल्कुल चाहत रखता है, विस्फोट वाली बल्लेबाजी करता है, वो स्ट्राइक के ऊपर नजर आता हुआ एक रन बल्लेबाज आदित्य बेरे। ब्लॉक कॉल में डालने का प्रयास, बिल्कुल खोज के निकले गेंद को, फिर एक बार विनय आएंगे गेंद के ऊपर, गेंद को फील करेंगे, वापस थ्रो करेंगे और तब तक सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल डबल के ऊपर निर्भर दोनों बल्लेबाज। 4 रन स्कोर कार्ड के ऊपर, 4 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार बाबा बाकर, लाजवाब गेंदबाजी, पावर प्ले में बिल्कुल कसावट भरी गेंदबाजी, पटकी हुई गेंद, लेकिन टिप्पा करने के बाद ऑफ टिक के बाहर निकलती हुई गेंद, अंपायर ने दंडित कर दिया, एक अतिरिक्त रन खाते में जुड़ा जाएगा और एक रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा। कुल मिलाकर 5 रन स्कोर कार्ड के ऊपर, 5 गेंदों का खेल हुआ समाप्त। बाबा बाकर का छठी गेंद डालने का प्रयास, इस बीच स्क्वायर लेग कर दिल में लाजवाब स्ट्रोक, बिल्कुल गेंद जाएगी सीमा रेखा पार, एनपी बोरवेल चक्का लगता हुआ डीजे। आखिरी गेंद के ऊपर योगेश गावस के बल्ले से खूबसूरत स्ट्रोक निकलता हुआ। दोनों राइट हैंडर बल्लेबाज है, बिल्कुल जानते हैं राइट हैंडर में बिल्कुल एडवांटेज है यहाँ पर, तो उसका फायदा उठाने की कोशिश, हवा का रुख बिल्कुल लेग साइड में, उसका फायदा उठाने की कोशिश मैदान के बीच में। और इसी बीच फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के पर परिवर्तन, एक लाजवाब गेंदबाज, एक कसावट भरी गेंदबाजी करता है जो विनय यादव गेंदबाजी मार्ग के ऊपर, अंपायर के बाईं ओर से गेंदबाजी, विनय की एक कसावट भरी गेंदबाजी हमने देखी। बिल्कुल आज के दिन का दूसरा मुकाबला, क्या बेहतरीन गेंदबाजी रही थी, जब 12 गेंद के ऊपर 13 रनों की जरूरत थी, लाजवाब गेंदबाजी, मात्र 2 रन खर्च किए थे, वो विनय यादव गेंदबाजी मार्ग के ऊपर। पहली गेंद लेकर, पहली गेंद बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बल्लेबाज को चकमा देती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में, बगैर कोई रन से, बगैर कोई नुकसान से, बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर 11 रन बनते हुए। ग्यारह रन बनते हैं स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार चले विनय अपने और से दूसरी गेंद, पटकी हुई गेंद, बिल्कुल हल्के हाथ से मोड़ दिया गेंद को, कवर कर दिन में, डीप कवर कर दिन में गेंद ट्रेवल होती हुई प्रणय बैक को फिर एक बार आएंगे, गेंद को फील करेंगे, वापस थ्रो और तब तक सिंगल रन मुकम्मल स्कोर कार्ड के ऊपर। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ, कुल मिलाकर 12 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब गेंदबाजी, 2 गेंदों के ऊपर बांध के रखा, बिल्कुल
तीसरी गेंद फिर एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर था, लेकिन बल्ले के पल्ले नहीं पड़ी गेंद। गेंद बल्लेबाज को चकमा देकर विकेट कीपर के दस्तानों में, यानी कि बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर विकेटों के पीछे वामन कावले बिल्कुल अपना काम निभाते हुए बेहतरीन तरीके से गेंद को कैदर किया और बिल्कुल बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त और 3 गेंदों का समाप्ति के बाद 12 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अब मात्र योगेश गावस ऑन स्ट्राइक बल्लेबाजी करेंगे। एक राइट हैंड बल्लेबाज है, यह गेंद बिल्कुल टिप्पा करने के बाद ऑफ टिक के बाहर निकलते हुए एक अतिरिक्त रन फिर एक बार खाते में जुड़ा जाएगा। काफी बाहर निकले गेंद वाला वाइड के तहत बिल्कुल 1 रन मिलता हुआ 13 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त। अभी तक बेहतरीन गेंदबाजी की, एक अतिरिक्त रन जरूर दिया, लेकिन फिर एक बार ब्लॉक आउट वाले गेंद उठा के खेलने का प्रयास किया, किला मौका बनेगा और बेहतरीन किया वहां पर बाबा बाकर लाजवाब ओवर फील्डिंग का काम निभाते हुए अपने टीम के लिए महत्वपूर्ण 5 रन बचे। लाजवाब फील्डिंग वहां पर तालियों की गूंज जिस खिलाड़ी के लिए बजती हुई, बेहतरीन फील्डिंग सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा। 14 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। 4 गेंदों का खेल हुआ समाप्त। लॉन्ग ऑन के में बिल्कुल मौका बना था, वहां पर गेंद निकल चुकी थी बिल्कुल बाहर, लेकिन लाजवाब फील्डिंग आखिरी सांस तक वहां पर निगाह बने रखे बिल्कुल गेंद के ऊपर। और फिर एक बार चले विनय गेंदबाजी मार्ग के ऊपर अंपायर के दाईं ओर से हल्के हाथ से बिल्कुल फिर एक बार सम्मान दिया गेंद को, डिफेंसिव शॉट जिसे कहा जाता है। फिर एक बार खराब फील्डिंग, बैकअप बहुत ही बढ़िया प्रणय बाकर का और यहाँ पर दूसरा रन मुकम्मल करते हैं दोनों बल्लेबाज। 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। बेहतरीन यहाँ पर गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी। कुल मिलाकर 5 गेंदों का खेल हुआ समाप्त। मात्र 5 रन करके 5 गेंदों के ऊपर। और फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर विनय जाधव अंपायर के बाई ओर से सम्मान दिया। फिर एक बार डिफेंसिव स्ट्रोक जिसे कहा जाता है कि सिंगल रन मिलेगा इस गेंद के ऊपर और सिंगल के तहत पारी का कुल 17 रनों के ऊपर निकलता हुआ 12 गेंदों का खेल हुआ समाप्त। 12 गेंदों का समाप्ति के बाद 17 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। आने वाले 18 गेंदों का खेल बाकी और तब तक हम जाएंगे बिल्कुल डीजे मैट के पास। डीजे गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन, नया गेंदबाजी मार्ग के ऊपर विघ्नेश आंदूर लेकर, जिनके पास गेंदबाजी का जिम्मा सौंपा गया। एक बेहतर गेंदबाज है विघ्नेश, अपने अनुभव का इस्तेमाल मैदान के बीच में बिल्कुल घरेलू मैदान के ऊपर घरेलू दर्शकों के बीच गेंदबाजी मार्ग के ऊपर विघ्नेश आंदूर लेकर। स्ट्राइक के ऊपर आदित्य बेहरे, नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर अगर बात की जाए तो बिल्कुल योगेश गावस ये बल्लेबाज नजर आएंगे। अंपायर के दाई ओर से गेंदबाजी, पहली गेंद विघ्नेश की, कट करने का प्रयास वहां पर, लाजवाब फील्डिंग, सिंगल रन मुकम्मल करेंगे दोनों बल्लेबाज। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 18 रनों के ऊपर स्कोर कार्ड निकलता हुआ। आदित्य बेहरे और योगेश गावस दोनों बल्लेबाज मैदान के बीच में। विघ्नेश की बिल्कुल पहली गेंद लाजवाब तरीके से डिफेंसिव स्ट्रोक के अलावा पर आदित्य ने सम्मान दिया गेंद के ऊपर और सिंगल रन मुकम्मल किया। कुल मिलाकर 18 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार गेंदबाजी मार्ग के ऊपर चले विघ्नेश आंदूर लेकर, ब्लॉक बॉल में डालने का प्रयास, थोड़ा सा वाइडिश यहाँ पर गेंद रखे और एक यहाँ पर सिंगल रन मिलता हुआ और रन के तहत पारी का स्कोर 19 रनों के ऊपर। लाजवाब गेंदबाजी, ऑफ टिक के बाहर रख रहे, थोड़ा सा वाइडिश यॉर्कर रखने की कोशिश, गेंद को बिल्कुल सम्मान दिया वहां पर। पॉइंट के रन में सिंगल रन मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज। 19 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार विकेट करने का प्रयास, कैच का मौका, प्रणय बाकर के हाथों में गेंद और एक विकेट। विकेट नंबर 2 बैक टू द पवेलियन। डीजे
विघ्नेश अंदर लेकर रुपेश बेहरे नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में एक ताबड़तोड़ वाले बल्लेबाज एक विस्फोटक वाले बल्लेबाज मैदान के बीच में एक कड़ा मुकाबला एमएसआरटी तुरस वर्सेस आरुल के बीच में चलेगा ये मुकाबला बिल्कुल सेमीफाइनल का पहला मुकाबला मैदान के बीच में विघ्नेश को यहाँ पर एक सफलता मिलती है कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त 3 गेंदों का खेल बाकी अंपायर के दाई ओर से गेंदबाजी अब मात्र विघ्नेश चले और सामने बिल्कुल रुपेश बेहरे एक विस्फोटक वाले बल्लेबाज एक राइट हैंड बल्लेबाज की हैसियत से मैदान के बीच में पटकी हुई गेंद फिर एक बार गेंद हवा में खड़ी होती हुई बिल्कुल जाएगी गेंद सीमा रेखा पार चारों अकेले डीजे रन स्कोर कार्ड के ऊपर बहुत ही बढ़िया स्ट्रोक मैंने पहले कहा था तोड़फोड़ वाले बल्लेबाज है ये गेंद ऑप्टिकल हल्की से बाहर रखे सलमान दिया गेंद के ऊपर बिल्कुल कवर कर देने प्रणय बाकर फिर एक बार आएंगे गेंद को फील करेंगे वापस थ्रो करेंगे ट्राई गेंद के ऊपर करीबी मामला और एक विकेट वहां पे डबल में लौटेगा यानी कि बिल्कुल योगेश गावत बैक टू द पवेलियन डीजे धीरज नजर आते हुए धीरज तुरस्कर ऑन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे योगेश गौर बिल्कुल रन आउट करते वापस डगआउट में लौटे बिल्कुल जानते हैं बिल्कुल चाहते थे बिल्कुल रुपेश बेहरे को स्ट्राइक के ऊपर लाकर खड़ा करने का लेकिन रुपेश बेहतर ने यहाँ पर अपने आप को रोक लिया और सिंगल रन के ऊपर संतुष्ट यहाँ पर बल्लेबाज रहे रुपेश इसी बीच यह गेंद बहुत ही बढ़िया गेंद बल्लेबाज को फिर एक बार चकमा देती हुई गेंद शायद विकेटों की चिरती हुई बिल्कुल विकेट के बगैर दफ्तर निकली और एक विकेट का पतन यहाँ पर आखिरी गेंद के ऊपर वापस डगआउट में लौटेंगे बिल्कुल धीरज बैक टू द पवेलियन डीजे एक विकेट मिलता हुआ बिल्कुल योगा कावड़े बिल्कुल जिन्होंने 100 रुपए का इनाम लगाया उसके हकदार बनते हुए लेकिन एनपी बोरवेल के ओर से भी बिल्कुल छक्के के लिए 100 रुपए का इनाम है बिल्कुल इनामों की बहुचार इस मैदान के ऊपर पहले दिन से होती हुई सिद्धेश नाइक नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक के ऊपर स्ट्राइक के ऊपर अगर बात की जाए रुपेश बेहरे स्कोर कार्ड के ऊपर रन बने 26 कुल मिलाकर गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन नए गेंदबाजी मार्ग के ऊपर यानी कि वीरना जादव के पास जिम्मेदारी सौंपी गई सामने बिल्कुल रुपेश बेहरे ताबड़तोड़ वाले बल्लेबाज है विस्फोटक वाले बल्लेबाज मैदान के बीच में पटकी हुई गेंद बिल्कुल स्क्वायर लेकर में मोड़ दिया गेंद को फिर एक बार ओमकार आएंगे गेंद के ऊपर गेंद को फील करेंगे वापस थ्रो करेंगे और तब तक सिंगल रन मुकम्मल सिंगल तक पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन बने स्कोर कार्ड के ऊपर चौथे ओवर की शुरुआत होती हुई शुरुआत की पहली गेंद का खेल हुआ समाप्त लाजवाब गेंदबाजी पहली गेंद के ऊपर अरे बल्ले के साथ मोड़ दिया गेंद को स्क्वायर लेकर में फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर विघ्नेश विनय जाधव बिल्कुल यहाँ पर कैच के लिए मौका बनेगा बिल्कुल भूषण के हाथों में गेंद और एक विकेट यहाँ पर विनय को मिलती है और एक सफलता और युवा कावड़े की ओर से ईशा कावड़े की ओर से बिल्कुल यहाँ पर 100 रुपए का इनाम हर एक टीम के लिए हर एक विकेट के लिए 100 रुपए का इनाम योगा कावले की ओर से
उसके हकदार बनते हुए वहां पर विनर लाजवाब वहां पर गेंदबाजी। पहले गेंद के ऊपर सिंगल रन बना, दूसरे गेंद पे बड़ा शॉट खेलने के बिल्कुल चाहत थी बल्लेबाज के मन में और एक बेहतरीन किया जो वहां पर भूषण जाधव का और एक विकेट का पतन। नया बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में चलते हुए गंगाराम पर अब ये नए बल्लेबाज है मैदान के बीच में। रुपेश बेहरे को बिल्कुल साथ देने की जरूरत है मैदान के बीच में, एक छोर के ऊपर टिके हुए लाजवाब वहां पर नए बल्लेबाज मैदान के बीच में। गंगाराम पर नए बल्लेबाज मैदान के बीच में। पटकी विकेट बिल्कुल हल्का से सम्मान दिया, स्ट्राइक के ऊपर करीबी मामला डायरेक्ट हिट गया पर बैकअप बहुत ही बढ़िया वहां पर अनूप का और सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। बिल्कुल सही सोच वहां पर विघ्नेश के 28 रन स्कोर कार्ड के ऊपर विनय की लाजवाब गेंदबाजी, कसौट भरी गेंदबाजी। कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त। पहले गेंद के ऊपर सिंगल रन, दूसरी गेंद के ऊपर विकेट चटकाया और तीसरी गेंद के ऊपर फिर एक बार सिंगल रन, फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर ब्लॉकल वाले गेंद बिल्कुल हल्के हाथ से वहां पर खेल दिया स्ट्रेट ग्राउंड के शॉट वहां पर सिंगल रन मुकम्मल करेंगे। सिंगल डबल के ऊपर निर्भर बिल्कुल अब 2 बड़े शॉट बिल्कुल 6 रनों के लिए निकले। लेकिन उसके बाद अगर बात की जाए तो बिल्कुल शांत क्रिकेट मैदान के बीच में सिंगल डबल के ऊपर निर्भर दोनों बल्लेबाज बिल्कुल रुपेश बेहरे को शांत रखा है, बिल्कुल जकड़ के रखा है, बांध के रखा है बिल्कुल और फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर। यह गेंद स्लोवर गेंद गति में परिवर्तन नजर आया, लाजवाब गेंदबाजी, चेंज पेस वाली गेंदबाजी। बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर कुल मिलाकर स्कोर कार्ड रुका हुआ 29 रनों के ऊपर। लाजवाब गेंदबाजी, कसौट भरी गेंदबाजी, फिर एक बार आखिरी गेंद का बिल्कुल खेल बाकी इस चौथे ओवर का। कदमों का इस्तेमाल, आगे निकल चुके थे वहां पर खिलाड़ी, शरीर के ऊपर टिकराते हुए गेंद और एक बिंदी गेंद के समाप्ति। बैक टू बैक 2 गेंदें बिंदी निकली। कुल मिलाकर स्कोर कार्ड की अगर बात की जाए 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। 4 ओवर का खेल हुआ समाप्त। 4 ओवर के समाप्ति के बाद 29 रन बनेगा स्कोर कार्ड के ऊपर। ऋषि जो की गेंदबाजी मार्ग के ऊपर एक बेहतर गेंदबाज, एक सफल गेंदबाज है वो ऋषि कुड़प। स्ट्राइक के ऊपर अगर बात की जाए रुपेश बेहरा एक छोर के ऊपर बिल्कुल अब पहले ओवर से बिल्कुल शांत रखा है रुपेश को, लेकिन कहीं ना कहीं स्लॉग ओवर में हल्ला बोल करने की कोशिश रहेगी रुपेश जी राइट हैंड बल्लेबाज की हैसियत से। ऑप्टिक के बाहर रखी हुई गेंद बिल्कुल कैच किया, हल्का सा मौका जरूर बना था लेकिन बेहतरीन फील्डिंग वहां पर। सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने, सिंगल के ऊपर संतुष्ट दोनों बल्लेबाज और सिंगल रन के तहत पारी का स्कोर 30 रनों के ऊपर निकलता हुआ 5 ओवर के बिल्कुल पहली गेंद का खेल हुआ समाप्त। गेंदबाजी मार्ग के ऊपर ऋषिकेश कुड़व, लाजवाब गेंदबाजी, कसौट भरी गेंदबाजी मैदान के बीच में। पहले मुकाबले में हम देखा बेहतरीन गेंदबाजी की थी और अब मात्र ये मुकाबला यानी सेमीफाइनल का मुकाबला, जो जीतेगा बिल्कुल फाइनल में प्रवेश करेगा और जो हारेगा उसको यहाँ से बिल्कुल बढ़िया बिस्तर बांधना पड़ेगा। ये बिल्कुल और फिर एक बार चले रोशे कुल मिलाकर दूसरी गेंद लेकर अपर के दाई ओर से गेंदबाजी कर रहे हैं। फटकी हुई गेंद बीच भी हिट करने का प्रयास, बिल्कुल यहां पर गेंद निकले सीमारे का पार, बिल्कुल कैच के लिए बिल्कुल मौका बना था लेकिन बिल्कुल बाबा बाकर हल्की सी वहां पर पैर बॉर्डर को लगता हुआ बिल्कुल 6 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर और 6 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा। 36 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। कैच के लिए बिल्कुल मौका बना था लेकिन काफी बाहर वहां पर ड्राइव लगा दी वहां पर रूप दादा ने।
कुल मिलाकर 2 गेंदों का खेल हुआ समाप्त। गंगाराम जो कि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे। फिर एक बार आड़े बल्ले के साथ खेलने का प्रयास था, बल्ले का बिल्कुल लीडिंग एज लिया, सिंगल रन मुकम्मल करेंगे। दूसरे रन का प्रयास नहीं रहेगा यहाँ पर, क्योंकि रुपेश बेरे स्ट्राइक के ऊपर आ चुके हैं। उनके पास भी ताकत है, उनके पास भी क्षमता है बड़े शॉट खेलने की, लेकिन अभी तक बिल्कुल कम बैक करने की कोशिश। अब मात्र ऋषि की लाजवाब गेंदबाजी। 3 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ। 37 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। और फिर एक बार चले चौथी के लेकर अंपायर के दाई ओर से गेंदबाजी। लाजवाब गेंदबाजी ऋषि की स्लॉग और में बिल्कुल कसावट भरी गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइक के ऊपर अब मात्र रुपेश बहरे। फिर एक बार विनय यादव वहां पर, उनके पास गेंद, बाबा बाकर का बैकअप बहुत ही बढ़िया, यहाँ पर सिंगल रन मुकम्मल करेंगे। दूसरे रन का प्रयास, दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने, और 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन स्कोर कार्ड के ऊपर। 39 रन वाले स्कोर कार्ड के ऊपर 4 गेंदों का खेल हुआ समाप्त। अंपायर के दाई ओर से गेंदबाजी ऋषि कुडव, एक बेहतरीन गेंदबाज, एक छक्का जरूर लगाया, लेकिन उसके बाद शांत क्रिकेट मैदान के बीच में फिर एक बार बेहतरीन फील्डिंग, बैकअप बहुत ही बढ़िया वहां पर बाबा का नजर आया। और फिर एक बार चलेंगे 5वीं गेंद लेकर गेंदबाजी मार्ग के ऊपर। बड़ा शॉट खेलने का प्रयास, फिर एक बार चेंज ऑफ द पेस, गति में परिवर्तन नजर आया। बिल्कुल बल्ले का चुम्मा लेकर शायद विकेट कीपर के दफ्तर में गेंद निकली और एक विकेट का पतन। बिल्कुल वापस दौड़ लौटेंगे डगआउट में रूपेश बेहरे। डीजे कसौट भरी गेंदबाजी की, बड़े शॉट के लिए तरसाने वाली गेंदबाजी। हालांकि एक छक्का जरूर लगा था, लेकिन उसके बावजूद अगर बात की जाए तो बेहतरीन गेंदबाजी, स्लॉग ओवर में कसौट भरी गेंदबाजी ऋषि कुडव की। आखिरी गेंद लेकर चले अंपायर के दाई ओर से स्ट्राइक के ऊपर किरण। यह गेंद फिर एक बार बल्लेबाज के इनके बीच कोई संपर्क नहीं, यहाँ पर और एक विकेट का पतन, यानी कि बिल्कुल स्कोर का रुका हुआ 39 रनों के ऊपर। 40 रनों का टारगेट रहेगा बिल्कुल 5 ओवर में। किस प्रकार की बिल्कुल गेंदबाजी रहेगी 5 ओवर में आने वाले, मतलब किस प्रकार की रहेगी बल्लेबाजी, क्या विस्फोटक बल्लेबाजी फिर एक बार नजर आएगी, क्या फिर एक बार घातक गेंदबाजी होगी बिल्कुल MS की ओर से। इसका बिल्कुल आखिरी का हल तुनने के लिए हमारे साथी कमेंटेटर योगेश परब के साथ मैं माइक्रोफोन सुपुर्द करता हूँ और इस मुकाबले के लिए रुकता हूँ। धन्यवाद।
क्रिकेट संघ विपक्ष श्री स्पोर्ट देवबाग दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघ आणि हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ आपल्याला विनंती, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. दुपार सत्रामध्ये पुन्हा एकदा तमाम रसिकांचं आरवलेश्वर आरवले मित्रमंडळ आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेतून हार्दिक हार्दिक स्वागत. 30 चेंडू 40 धावांचा पाठलाग करावा लागेल घरच्या मैदानावर आरवलेश्वर आरवले क्रिकेट संघाला आणि 40 या धावसंख्येपासून बचाव करावा लागेल. ज्या क्रिकेट संघानं एका तगड्या क्रिकेट संघावर विजय प्राप्त केला आहे, तगड्या क्रिकेट संघासमोर राजाराम वॉरियर्स तेवढे क्रिकेट संघासमोर 56 धावांपासून रोखून ठेवलं अक्षरशः, तो MS तोच क्रिकेट संघ या मैदानावर लढत करतोय. पहिला संघ कोणता संघ आम्हाला मिळेल मेगा फायनलमध्ये प्रवेश करणारा घरच्या मैदानावर सुंदर क्रिकेट खेळत आरवलेश्वर आरवली क्रिकेट संघ AS स्पोर्ट क्रिकेट संघ ही लढत या मैदानावर करेल की प्रतिस्पर्धी संघाचा जो गोलंदाजीवर बोलबाला चाललाय तो MS ध्वज क्रिकेट संघ हे उभरते सितारे घरच्या मैदानावर आरवलेश्वर आरवली क्रिकेट संघाला रोखून ठेवतील. हे चित्र या मैदानावर थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची बिरीची जोडी मैदानावर संघाची रन मशीन भूषण जाधव पाऊल अजमावतोय आणि त्याच्या साथीला देवदत्त फटकेबाजी करणारा आपल्या घरच्या मैदानावर शानो या नावानं प्रसिद्ध असणारा विशाल कावले हा मैदानावर पाऊल अजमावतोय. पंचांची गोड जोडी आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून 3 ऑफिशियल सर किशोर भगत, सर कृष्णा उर्फ बाबू टेमकर, सर प्रदीप पेंडेकर, कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे गुरुवर्य सर समीर पांढरे, अक्षय धुरी, टेनिस क्रिकेट .in पूर्ण टीम आपण पाहतोय. गौरव सावंत, ओमकार आणि कुणाल. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवशी पहिला सेमीफायनलचा सामना मैदानावर रंगला जातोय. सुंदर गुणलेखन गौरव जोडलाय आणि गौरव बरोबरच गौरव वागकर, गौरव रेडकर, गौरव वागकर, राहुल अणसूरकर आणि गौरव सावंत. म्हणजे आज गौरव आणि गौरव आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. पंचांचा सामना सोडण्याचा इशारा येतोय. आदित्य बेहरे सज्ज आलाय गोलंदाजी मार्कवर. आदित्य बेहरे सज्ज झालाय. मान्यवर कक्षाच्या एंडकडनं सुरुवात करेल षटक क्रमांक पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटकाला. श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघ कर्णधार रोशन दुरे आणि हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ कर्णधार त्वरित टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. पंचांचा सामना सोडण्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि देवदत्त फटकेबाजी करणारा आतषबाजीनं जो सामना या मैदानावर आपल्या बाजूने झेंडा फडकवेल आरवलेश्वर आरवली क्रिकेट संघ लेग फॅक्टर संघ क्रिकेट संघ, तर दुसऱ्या बाजूने आज MS तोच क्रिकेट संघ ही लढत मैदानावर. हलक्या हाताने घेऊन काढले, सन्मान दिलाय चेंडूला. एकेरी धावसंख्येनं खातं खोलले श्री गणेश केलाय आरवलेश्वर आरवली क्रिकेट संघाचा 1 या धावसंख्येनं. 40 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू 40 धावा. जरी धावफलक माफक असला तरी माफक धावफलकाला या मैदानावर धावफलक थोडासा कमी असला तरी टिच्चून गोलंदाजी आम्ही करणार, रोखून ठेवणार आणि संयमी क्रिकेट खेळत आरवलेश्वर आरवली क्रिकेट संघ या मैदानावर विजयाचा झेंडा फडकवणार. हे 2 संघांचे इरादे आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषण जाधवचा सुंदर फटका आपण पाहतोय. किरण भगत आलाय स्क्रीनवर. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण बघितलाय तो 2 धावा धावफलकावर आपण बघितलाय. 2 धावा धावफलकावर धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक वधारला जातोय. 2 धावा 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 40 या धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर आरवलेश्वर आरवली क्रिकेट संघ. आडव्या बॅटनं बैठ्या फटक्यात टोलवायचा होता. फटक्यावर नाराज जरूर आहे कारण गती परिवर्तन केलं आदित्यनं. बॅटच्या व्यवस्थित स्पर्शाला नाही चेंडू पण 1 धाव देऊन गेलाय हा शाण्याला उर्फ वामनला मैदानावर आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर. सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक सरपंच सन्माननीय समीर कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅकफुटला जाऊन या मैदानावर एक नेत्रदीप पद्धतीचा फटका. भूषण जाधव ब्रँडेड फटका. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी डीजे बाई बजाव.
एका मोठा फटका आलाय भूषण जाधवच्या चेंडू पळीतून आणि त्यानंतर सांघिक धावफलकावर 8 धावा धावफलकावर टॉस झालाय, टॉस विन झालाय, टॉस विन हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ टॉस विन झाला. आपला निर्णय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कळवा. पहिला अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ हा समाप्त झालाय धावफलकावर आणि एका चौकारानं आगाज केलाय भूषण जाधव. एकेरी धावसंख्या वामनच्या त्याला 7 ही भूषण जाधवची एक जीवनदान मिळालंय. झेल नव्हतं पण प्रयत्न सुंदर केला होता मैदानावर झेल बनवण्याचा. ऐन मुख्य क्षणी चेंडू हातातून सुटला संकेतच्या आणि एकेरी धावसंख्या मिळाली गेली. सांघिक धावफलकावर 8 धावा धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो गंगाराम परब आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं एका महत्त्वाच्या षटकाची सुरुवात करेल. सुरुवातीला अक्षरशः रोखून ठेवलाय आणि सुरुवातीला रोखून ठेवल्यानंतर या मैदानावर एका दुसरे मोठे फटके संयमी क्रिकेट ए स्पोर्ट क्रिकेट संघ आरवली क्रिकेट संघाला पाहायचे आहेत. फलंदाजी भली मोठी आहे पण सुरुवातीला कार्य करावं लागेल कारण MS साठी तोच क्रिकेट संघ हा लक फॅक्टर आहे. गोलंदाजी प्रभावशील गोलंदाजी आहे कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका तगड्या संघाला त्यांनी रोखून ठेवलाय. पहिल्या 2 षटकात निम्म्या धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला दिशा दिली आहे. आदित्य नाईक आलाय वेगानं चेंडूपर्यंत पोहोचतोय. 1-1 धावसंख्येनं सांघिक धावफलकावर वधारले गेले धावसंख्या 9 धावा धावफलकावर. नऊ धावा आपण पाहतोय बिनगड्यांच्या बोबतल्यात. समोर आहे धीर फटकेबाजी करणारा विशाल उर्फ शाण. हलक्या हाताने घेऊन काढलाय. वाईट यॉर्कर करण्याचा वारंवार प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आदित्य आलाय. सुंदर गोलंदाजी मोठ्या फटक्यांपासून रोखून ठेवलाय. संयम दाखवलाय मैदानावर स्पोर्ट क्रिकेट संघ आरवली क्रिकेट संघानं पहिल्या षटकामध्ये एक मोठा फटका आला. त्यानंतर गंगारामनं भरती करण्यासाठी सुंदर गोलंदाजीला सुरुवात केली मैदानावर. 2 चेंडूंवर 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. धावफलकावर धावसंख्या 10 धावा. सोडून दिला तो चेंडू औष्टिकच्या बाहेरचा चेंडू गती परिवर्तन करणारा चेंडू या मैदानावर स्क्वेअरच्या स्वरूपात बोनसच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर पण 1 या धावसंख्येने धावफलक पधारलाय. 11 धावा धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय. सुंदर चेंडू खोलवर टप्प्यावर चेंडू नकार दिलाय. वाईट यॉर्कर गेला मैदानावर. परफेक्ट यॉर्कर केला गंगारामनं. भूषणला रोखून ठेवलाय. सुंदर गोलंदाजी MS साठी तोच क्रिकेट संघाच्या कोट्यातून स्पोर्ट क्रिकेट संघाला येणाऱ्या कालखंडामध्ये जेवढे निर्धाव चेंडू होतील तेवढं एका दुसरा जास्त मोठा फटका टोलवावा लागेल. कमी धावसंख्या आहे. बॅकफुटला जाऊन फटका केला या मैदानावर. दरम्यान रिझर्व्ह चेंडू क्षेत्ररक्षकाची शर्यत आहे. नशिबाची साथ ही नैसर्गिक घडताची ही MS साठी तोच क्रिकेट संघाला आपण बघितली आहे आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. बिनगड्यांच्या बोबतल्यात आपण पाहतोय आरवली क्रिकेट संघ आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेतून चालू असते क्रिकेट स्पर्धा आणि पहिला सेमीफायनलचा सामना हा मैदानावर आपण पाहतोय. स्पोर्ट विपक्ष MS साठी तोच क्रिकेट संघ 40 धावांचा पाठलाग करतोय मैदानावर 30 चेंडूंमध्ये स्पोर्ट क्रिकेट संघ. आडव्या बॅटनं फटका या मैदानावर फसलाय. सेव्हन स्क्रीनवर आहे. भूषणला नमस्कार करावा लागेल. ऑफ साईडचा चेंडू होता. ऑन साईडला खेचून मारायचा होता भूषण जाधवला. फटका फसला. आत्मविश्वास जास्त होता. ताकद अपूर्ण होती. एलिव्हेशन नव्हतं आणि भूषण जाधव बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन खेळाडू मैदानावर संकट मोचक खेळी करणारा प्रणय बागकर मैदानावर पावलाच मावतोय. महत्वाची रनमशीन माघारी परतली. फटका फसला मैदानावर. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 13 धावा धावफलकावर आपण बघितले. 40 या धावसंख्येचा पाठलाग करतोय घरच्या मैदानावर एएस स्पोर्ट क्रिकेट संघ. मोठा फटका या मैदान मारण्याचा प्रयत्न होता. प्रणय बागकरची दिल की धडकन वाजली आहे. गंगारामनं काम केलंय. छोटा गंगाराम बॉटल मधला आणि या गंगारामनं आपलं भद्रक फिंगर रोल केली चेंडूवर आणि प्रणय बागकरला 0 धावसंख्येमध्ये माघारी परतावं लागलाय. महत्वाचा गडी बाद झालाय. कोणाची वर्णी लागेल. पीटर फर्नांडिसची कमी आहे आणि संघाच्या रन मशीननं मैदानावर 1-2 धावसंख्येवर तो माहीर तो अनुप मातोंडकरनं मैदानावर पावलाच पावले आहेत. विनय जाधव आहे. येणाऱ्या कालखंडात त्याचे मोठे फटके असतील पण घरच्या मैदानावर विचार केला तर येणाऱ्या कालखंडामध्ये शानोला कार्य करावं लागेल. MS तोस क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना कॉमेंट्री बॉक्समधून सलाम असेल. अनेक रसिक प्रेक्षकांची त्यानं मनं जिंकली आहेत. सुंदर या ठिकाणी मात्र गोलंदाजी केली मैदानावर. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 13 धावा धावफलकावर 2 षटकांचा 2 गडी बाद हा धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर वर्णी लागले आदित्य बेहेरेची. तो सुरुवात करेल तिसऱ्या षटकाला. वैयक्तिक कोट्यातील दुसरं व सांघिक महत्वाचं तिसरं षटक घेऊन सज्ज होईल. बघाशा मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच आहे आणि अनुप आणि शाणू उर्फ वामन ही जोडी मैदानावर आहे. समीकरण आता थोडंसं अवघड होत चाललंय. एएस स्पोर्ट क्रिकेट संघाला उर्वरितचे 18 चेंडू आहेत आणि उर्वरितचे 18 चेंडूंमध्ये 40 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना उर्वरितचे 18 चेंडू आणि विजयासाठी येणाऱ्या कालखंडामध्ये चेंडू विजयासाठी आता मात्र 27 धावांची आवश्यकता असताना समोर आहे तो मात्र आदित्य बेहेरे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. झेल कोणी टिपायचा मैदानावर. येणाऱ्या कालखंडामध्ये दुसरी धाव ही धावफलकावर गणली गेली आहे. गोट्याला कॅच होतं. गोट्याला कॅच होतं कारण कॅच कोणाचं सोडलं या मैदानावर. दूर करणं शर्तीचे प्रयत्न लावले होते संकेतनं मैदानावर आणि त्यानंतर गोट्या खाली होता. गोट्याला झेल टिपायचं होतं. गोट्या आज तुला कार्य करायचं होतं. गोट्याला वाटलंय चेंडू दूर केलाय. संकेत सहजासहजी पोचतोय. संकेत झेल फटके पकडेल. मी का जोखीम घ्यावी हे चित्र झालं एमएसआयडी तुळस क्रिकेट संघासाठी. एमएसआयडी तुळस क्रिकेट संघासाठी हे झेल नव्हतं मित्रांनो. ही मॅच होती पण येणाऱ्या कालखंडामध्ये ते जीवनदान बहाल झालाय. घरच्या मैदानावर शाणो उर्फ वामन त्याला आता फटकेबाजी करावी लागेल. 2 धावा धावफलकावर धाव संख्या वधारली आहे. आडव्या बॅटला फटका पाहायला मिळतोय. संकेतचे शर्तीचे प्रयत्न आहेत. बुलेट फटका आपल्याला बघायला मिळाला. चेंडू सीमा रेषाबाहेर 4 धावांसाठी. मी प्रथमतः सांगितलंय डीजे बाई बजाव. वामन उर्फ शाण या मैदानावर त्याच्याकडे आरोप करणारा आदित्यवर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. हलक्या हाताने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक किरण भगतनं सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. अनुप मातोंडकरसाठी धोक्याची घंटा आहे की काय हे चित्र झालं होतं मैदानावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शर्तीचे प्रयत्न या मैदानावर संकेतनं केले होते. गोट्याला झेल हा पकडायचा होता मैदानावर. आता या मैदानावर कारणे द्या यांना उत्तर नाही आहे कारण महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यात ही लढत करायची आहे. मोठा फटका पाहायला मिळतोय. आणि पॉईंटच्या मधून या ठिकाणी घेऊन काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूंची शर्यत आहे. एकेर धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळले आहेत. 2 धावा सहजासहजी पूर्ण केल्या आहेत. शाणो उर्फ वामन धावणं पसंत करत नाही. फटके मारणे पसंत करतोय
आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर धावसंख्या वधारली गेली आहे. 21 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 40 या धावसंख्येचा पाठलाग करतोय ए स्पोर्ट क्रिकेट संघ. अजूनही 19 बनवायचे आहेत. मॅच अजूनही ऑन आहे. ते एमएसाठी तुवस क्रिकेट संघासाठी येणाऱ्या कालखंडामध्ये. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फटका. झेलची संधी. सुंदर झेल पकडलाय. आता मात्र फटका फसला. वामन उर्फ शाडोचा मैदानावर झेल बादच्या स्वरूपात माघारी परतावं लागलं. सलामीला गेलेला ज्याला जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतर वापसी केली आदित्य बेहरेनं. आणि मैदानावर संघाचा मॅच फिनिशर विनय जाधवनं पाऊल अजमावले आहेत. डीजे बाई बजाव. तुला ताकद लावायची आहे. सर्व काही आता करायचं आहे. कारण तुझ्या कोट्यातील एकच चेंडू बाकी राहिलाय. षटक क्रमांक 3 आहे. हे प्रगतीपथावर आपण पाहतोय. आदित्य बेहरे सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. महत्वाचा गडी वामन माघारी परतलाय. सांघिक धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा धावफलकावर. 40 धावसंख्येचं पाठलाग करत असताना हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला. दिशा दिली आहे. एकेरी धावसंख्येनं स्वतःचं प्रथमतः खातं खोललंय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय धावसंख्या 22 धावा धावफलकावर आपण बघितली आहे. उर्वरितचे अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू विजयासाठी मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये 12-18 हे समीकरण असेल. 12 चेंडू विजयासाठी. गोलंदाजी मार्कवर वर्णी लागली आहे. आदित्य नाईक विनय आदित्य नाईक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. बारा चेंडू 2 षटकं बाकी आहेत. 18 धावा बनवायच्या आहेत. 40 धावसंख्येचा धावफलक गाठण्यासाठी ए स्पोर्ट क्रिकेट संघाला आणि मॅच फिनिशर मैदानावर आहे विनय जाधव. हलक्या हाताने घेऊन काढलाय. डी फॉलोन कार्पेट पद्धतीचा फटका. 1 धावसंख्येसाठी आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ही चौथी धावसंख्या. आदित्य बेहरेची शर्तीचे प्रयत्न केले होते मैदानावर. रुपेश बेहरे थोडंसं नाराज आहे मैदानावर. रुपेशला सांगितलंय प्रत्येकानं 100% द्यायचं आहे. मॅच आपल्या बाजूनं बनली आहे. विनयला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक आपण ठेवूया पण अनुपला कमी समजू नका. हे स्लो पॉइझन आहे. तो जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत धावफलक हलता राहील. तर दुसऱ्या बाजूला मॅच फिनिशर लढत करतोय आदित्य नाईकला ताकद लावावी लागेल. एमएसाठी तुवस क्रिकेट संघासाठी महत्वाचा सामना. कोणता संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल तो सामना मैदानावर. हलक्या हाताने घेऊन काढलं या मैदानावर. डायरेक्ट हिट लावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत. धाव घ्यायची की न घ्यायची या मैदानावर. योगेश गवसचा पुन्हा एकदा या मैदानावर. हे काय केलंय
पकडा पकडीचा खेळ मैदानावर तू की मी की तू की मी हे चित्र आणि या चित्रामध्ये तब्बल 3 धावा या धावफलकावर घडल्या गेल्यात. पहिल्या प्रयत्नात किरण भगतचे परतीची फेक केली, बॅकअप न होता रुपेश मेरे माघार होता. नंतर योगेश गवसनं इकडे तिकडे मारू की काय, पण त्यानंतर तिसरी धाव पूर्ण झाली आहे. हे महत्वाचं आहे. सुंदर क्रिकेट बघायला मिळाला. राजाराम मौर्य क्रिकेट संघाची ही स्थिती होती, पण प्रत्येक खेळाडू मोठा फटका मारण्यात माघारी परतला आणि त्यानंतर आता संयमी खेळीकडे ए स्पोर्ट क्रिकेट संघानं लक्ष दिलंय. सांघिक धावफलकावर धाव संख्या 27. अनुप मातोंडकर वेगानं स्वार होऊन गोलंदाजी केली. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू जेवढे येतील तेवढे एम एस साठी तोच क्रिकेट संघासाठी फायद्याचा ठरेल. मैदानावर आदित्य नाईक उर्वरितचे 9 चेंडू बाकी आहेत आणि 9-13 हे समीकरण आहे. मोठा फटका पाहायला मिळतो. अनुप मातोंडकर हा फटका चुकीचा, अनुपचा चुकीला नाही आहे माफी आणि अनुप मातोंडकर बॅक टू द पॅव्हलियन. 8-13 असेल. मगाशी 6-11 समीकरण ठेवलं होतं. कोणाची लागते वर्णी मैदानावर. उर्वरित या षटकातील 2 चेंडूंचा हा खेळ बाकी आहे. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुंदर डीजे ची धून. दोन संघ लढत करतायत. विघ्नेश आंदोर्लेकर हा संघासाठी 21 सारखी लढत करावी लागेल. विघ्नेश, आज तुला इतिहास आहे या मैदानावर. विघ्नेश कधी हरलेला नाही आहे, हा इतिहास आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये या मैदानावर हे दडपण आदित्यवर आले की काय हे चित्र पाहायला मिळालं. मैदानावर विघ्नेश संच झालाय. सुंदर फटकेबाजी करणारे खेळाडू दोन्ही मैदानामध्ये आहेत. एम एस साठी तुळस क्रिकेट संघाचा कौतुक करावं लागेल. सुंदर गोलंदाजी करतायत. काय गोलंदाजी केली. सोडून दिला तो चेंडू या मैदानावर. पंच सांगतायत या मैदानावर चेंडू तुला येणाऱ्या कालखंडामध्ये पंच चेक करतायत. लाईनच्या बाहेर पडलाय चेंडू तर नो चेंडू असेल. येणाऱ्या कालखंडात लाईनच्या आतमधून गेला तर पंच योग्य तो निर्णय देईल. पंच नो या चेंडूचा इशारा करतायत. ही संधी आहे आणि संधीचं सोनं करायचं आहे. ते विघ्नेश आंदुर्लेकरला मी प्रथमतः सांगितलंय, विघ्नेश या मैदानावर कधी हरलेला नाही आणि ते दडपणाला आदित्य नाईकला. सांघिक धावफलकावर 28 धावा. धावफलकावर धाव संख्या. येणारा चेंडू आहे फ्रीडच्या चेंडूवर आडव्या बॅटनं फटका टोलवलाय जरूर. संकेत आलाय स्क्रीनवर. 1 धाव संख्येवर समाधान मानावं लागलाय. परतीची बेग वाखाणण्याजोगी आपण बघितली. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय धावसंख्या 29. 7 चेंडू विजयासाठी 11. 7-11 मगाशी पण हेच होतं समीकरण. एम एस साठी तोच क्रिकेट संघासाठी सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. फुल टॉस होता. या चेंडूवर संधी घ्यायची होती की काय. विनयनं स्ट्राईक ठेवली आपल्यावर. 30 धावा. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय.
6 चेंडू विजयासाठी 10. कंपल्सरी चेसचा नियम आहे म्हणजेच 10 धावा ह्या काढाव्या लागतील. ए स्पोर्ट जो ब्रँड बनला सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर या उभरत्या सिताऱ्यांचा संघ. योगेश नेरुरकर संघाचा कर्णधार. मॅच फिनिशर विनय जाधव. पीटरची थोडीशी कमी भासली या मैदानावर कारण ती रनमशन होती. एकेरी दुहेरी धावसंख्या लागोपाठच्या वेळी 2 गडी माघारी परतले. प्रणय बाकर 0 धावसायकर माघारी परतला. त्यानंतर थांबला धावफलक मैदानावर. सुंदर गोलंदाजी केली आहे. 6 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. कडक उन्हात कडक सामन्यांना या मैदानावर सुरुवात आहे. बॅकफुटला जायचं होतं. मोठा फटका टोलवायचा होता. गती परिवर्तन 5-10 5-10. जेवढे निर्धाव चेंडू तेवढ्या टाळ्यांचा आवाज आपल्याला बघायला मिळेल MS साठी तोच क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये. आणि जेवढे चेंडू येणाऱ्या कालखंडावर निर्धाव तेवढं निराशेचं वातावरण आपण पाहतोय. ए स्पोर्ट क्रिकेट संघासाठी सर्वांनी देव पाण्यात ठेवले. ए स्पोर्ट क्रिकेट संघानं विनयचा एक मोठा फटका लागून दे. बघा कशा टाळ्या कडकाड कडकाड होतो की नाही. पण दुसऱ्या बाजूनं MS साठी तोच क्रिकेट संघानं योगेश नेरुरकरनं सुरुवातीपासूनच नाचवायला सुरुवात केली आहे. मिनी हेलिकॉप्टर पद्धतीनं ज्या ठिकाणी रुपेश बेहरे अनुभव काय असतो तो दाखवला रुपेशला या मैदानावर. कारण तो शेवटचा चेंडू फुलटॉस होता आणि त्या फुलटॉसवर विनय जाधवला फटका संपवायचा होता. गोट्याच्या ठिकाणी नव्हता. त्यानंतर त्या ठिकाणी गोट्याला आणून लावलं रुपेश बेहरेनं मिडॉनला. आणि त्यानंतर मैदानावर आपण बघितलं की सामना या मैदानावर MS साठी तोच क्रिकेट संघासाठी आता बनलाय. 4 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. त्या फुलटॉसवर मी म्हणेन मोठा फटका पाहिजे होता. फुलटॉस तो वाया गेलाय. जर तो मोठा फटका आला असता तर विघ्नेश होता. 6 चेंडू 4 धावांचं किंवा 5 धावांचं समीकरण राहिलं असतं. तो चेंडू बरंच काही सांगून गेलाय या मैदानावर. 4 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. ए स्पोर्ट क्रिकेट संघाचे सर्व रती महारथी डगआउटच्या दिशेने आले आहेत आणि या उभरत्या सिताऱ्यांना काम करायचं आहे. आणि उभरता सितारा मैदानावर तो ए स्पोर्ट क्रिकेट संघासाठी ज्याची वर्णी लागली आहे ओमकार आपण पाहतोय. जर्सीवर हिटमॅनचा आहे क्रमांक 45. पण त्याला आज लढत करावी लागेल. त्याला आज हिरो बनायचं आहे तर 10 धावा काढाव्या लागतील. आणि योगेश नेरुरकरनं आपलं काम पूर्ण केलंय. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतो या मैदानावर. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे. नशिबाची साथ आहे आणि चेंडू या मैदानावर हा टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतोय चौकारासाठी. समीकरण मैदानावर आपण बघितलं आता. 3 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. शुभोर्ड आमच्या स्क्रीन समोर आहे. त्याची दिल की धडकन वाजते आहे. तीन चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. विघ्नेश आदुर्लेकर नॉन स्ट्राईकला. ओमकारनं या मैदानावर सुरुवात चौकारानं केली आहे. आगाज केलाय मैदानावर योगेश नेरुरकर. विनय जाधवनं फुलटॉस चेंडूच्या एक धाव घेतली त्यावेळी सामना वाढला मैदानावर. फटका टोलवायचा होता. बैठक फटका. पंच आमच्याकडे बैलाय. 2 हात समांतर केलाय स्क्वेअर चेंडूसाठी या ठिकाणी मात्र या मैदानावर. स्क्वेअर चेंडूचा इशारा आलाय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 35 धावा धावफलकावर. 35-5. 3 चेंडू विजयासाठी 5 धावा काढाव्या लागतील ए स्पोर्ट क्रिकेट संघाला. योगेश नेरुरकर आणि ओमकार ही लढत. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे मैदानावर. हा टाळ्यांचा कडकडाट आहे. ए स्पोर्ट क्रिकेट संघानं सर्व देवान सगळे जर हाक मारत आहे देवा बाबा पाव एकदा ह्या 4 धावा येऊन आहेत
आणि MSRT तुवस क्रिकेट संघासाठी चिंतेचं वातावरण झालंय निर्माण. 3 चेंडू विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. मोठा फटका MS धोनी स्टाईल सामना समाप्त. मैदानावर षटकार डोकून ओमकार हिरो ठरलाय या मॅचचा. AS स्पोर्ट क्रिकेट संघ. मी प्रथमतः अनिकेत इतिहास सांगितलं होता, ज्या मैदानावर विघ्नेश अजूनपर्यंत हरलेला नाही आहे. MSIT तोच क्रिकेट संघासाठी योगेश नेरुरकरचा एक खराब चेंडू आणि एक खराब चेंडू बरंच काही सांगून गेला मैदानावर. ओमकारनं षटकार टोलवला आणि सर्वांनी विघ्नेशला मिठी मारली, कारण हे चित्र हे वेगळं होतं मैदानावर. हे काहीतरी नवीन होतं. आगाज केला मैदानावर. मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला सापडलाय AS स्पोर्ट क्रिकेट संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो शेख. प्रणयनं आता श्वास घेतलाय, कारण तो 0 धावसंख्येवर लवकर माघारी परतला होता. मालिकावीरासाठी ज्यांनी सुंदरशी भेट वस्तू दिली आहेत ते सन्मान